मुख्यमंत्र्यांचा टोलमुक्तीचा नारा फोल असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते आणि टोल अभ्यासकांनी केला। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील टोलची निर्धारित रक्कम 2016 मध्येच वसूल झाल्याचा दावा टोल अभ्यासकांनी केलाय। मात्र तरीही टोलची लूट सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय। त्यामुळे मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक राधाकृष्ण मोपलवारांविरोधात एसीबीत तक्रार दाखल करण्यात आली आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी आरटीआय कार्यकर्ते आणि टोल अभ्यासकांशी साधलेला हा संवाद। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील टोल वसुलीला घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावरती टोल अभ्यासकांनी एसीबीमध्ये तक्रार केलेली आहे। हे टोल अभ्यासक आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशीच बातचीत करूया। काय नेमकी तक्रार आहे आणि त्याबद्दल काय सांगा? माननीय मुख्यमंत्र्यांच्या आणि श्री एकनाथ शिंदेंच्या नजरेस आणून दिलं होतं की ही कारवाई होऊ शकते। त्यांनी त्या नोटिसीच्या उत्तर जे दाखल दिले त्यात त्यांनी आम्ही सादर केलेले कोणतेही आकडे डिस्प्यूट केलेले नाही आहेत। त्यामुळे दररोजचा 1.5 कोटीचा जो रॉंगफुल गेन होतो आहे त्याला आळा बसण्यासाठी आम्ही अँटी करप्शन ब्युरोकडे आज ज्यांच्याकडे अधिकार आहेत तो टोल बंद करण्याचा तो अधिकार वापरत नसल्यामुळे कायद्यानुसार त्यांच्यावरती कारवाई करावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, एमएसआरडीसीचे मोपलवार व इतर लोकसेवकांविरुद्ध प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट खाली तक्रार दाखल केलेली आहे। आपण या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्री असतील किंवा एकनाथ शिंदे असतील या सगळ्यांकडे पाठपुरावा करत होता, तर त्यांना काही वेळ देखील दिला होता, त्यांच्याकडून काय उत्तर आलेलं? नाही, दुर्दैवाने मुख्यमंत्र्यांकडनं काहीही आलं नाही, एकनाथ शिंदेंकडनंही काहीही आलं नाही। परंतु एमएसआरडीसीने एक उत्तर पाठवलं आहे ज्याच्यात कुठलाही स्टफ नाही। त्यांचं म्हणणं असं आहे की फक्त एक्सप्रेसवे नाही तर NH4 जुना मुंबई पुणे हायवे असं एकत्र कॉन्ट्रॅक्ट आहे। परंतु एकत्र कॉन्ट्रॅक्ट जरी आपण गृहीत धरलं तरी त्याचीही टोल वसुली जानेवारी 2017ला ऑलरेडी पूर्ण झालेली आहे। जर उत्तर नाही आलं 45 दिवसामध्ये तर आमची ती तयारी आहे की आम्ही माननीय मुंबई हायकोर्टाचे दरवाजे ठोठावणार। एक आपण आरोप केला होता की मुख्यमंत्री जे आहेत ते सातत्याने पारदर्शीपणाचा शब्द जो आहे तो सातत्याने वापरतात आहे, मात्र त्यांच्या या व्यवहारामध्ये पारदर्शीपणा दिसत नाही। पारदर्शीपणा नाहीच आहे, कारण जे आश्वासन देऊन राज्यावरती आलेले होते की आम्ही टोलमुक्तीचं आश्वासन देऊन राज्यावर आलेले आहेत आणि वारंवार आम्ही या सर्व गोष्टी कंत्राटदाराला धार्जिणं असलेलं धोरण जर वारंवार त्यांच्या निदर्शनास आणून देतो आहे। त्यांनी शोधणं अपेक्षित आहे वास्तविक विरोधी पक्षनेता असताना। आता मुख्यमंत्री झाल्यानंतर तर सगळ्याच फिगर्स त्यांच्याकडे आहेत। पारदर्शी कारभार असता तर त्यांनी आत्तापर्यंत हा सगळा टोल मुंबई पुणे आणि मुंबई एंट्री पॉईंट हे दोन्ही टोल त्यांनी बंद करून दाखवले असे। दुर्दैवाने तसं झालेलं नाही आहे। पारदर्शीपणाचा जो आव आणलेला आहे तो खोटा आहे। हे पारदर्शी नाही आहेत, हे अपारदर्शी आहेत आणि कंत्राटदार धार्जिणे आहेत, हे माझं स्पष्ट मत आहे। धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश्वर पिलगरसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।